उरणमध्ये पाण्याचे नीट नियोजन न झाल्यामुळे उरणकरांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। बुधवारी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी पुनाडे धरणाची पाहणी करून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। सध्या राज्यात विविध ठिकाणी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून अपुऱ्या पावसामुळे पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागत आहे। उरणमध्ये पाण्याच्या नियोजनाअभावी परिस्थितीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे। उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणाने पाण्याचा गाळ गाठला आहे। सध्या उरणकरांना देखील पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। बुधवारी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी या धरणाची पाहणी केली। दरम्यान अरविंद म्हात्रे यांनी धरणातील गाळ काढण्याचे आदेश देत गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आली। आज उरण तालुक्यामधील जो पुनाडे धरण आहे त्या पुनाडे धरणामध्ये आज जसं राज्यामध्ये 67% पाणी पडल्यामुळे आज आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये पाण्याची खूप कमी तपत होत आहे। त्यामुळे आज पुनाडे धरणाच्या आज तुम्ही अवस्था पाहत असा पूर्ण सुकलेला आहे आणि त्यामुळे जे खाली गावं आहेत त्या गावांना बिलकुल पाण्याची आज मारामारी चालू झालेली आहे। शब्द देतो का लवकर हा गाळ काढला जाईल आणि लवकर याच्यामध्ये निधी मी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते। बरं डिप्युटी मशीद असू दे हे जिल्हा परिषदेमध्ये पण तुमच्या कामाचा मी 100% करण्याचा प्रयत्न करेन। यावेळी डेप्युटी इंजिनियर श्री चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विनोद म्हात्रे, माजी सदस्य जीवन गावंड, शेकापक्षाचे युवा नेते निलेश म्हात्रे, जीवन म्हात्रे आदी मान्यवरांसह 8 गाव कमिटीचे सदस्य उपस्थित होते। दरम्यान विनोद म्हात्रे यांनी अरविंद म्हात्रे यांच्या पुढाकाराने चालवलेल्या उपक्रमासाठी त्यांचे अभिनंदन करताना निश्चितच समस्या सुटतील अशी आशा व्यक्त केली। आज या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या रायगड जिल्ह्याचे कार्यक्षम उपाध्यक्ष अरविंदजी म्हात्रे साहेब इथे आलेले आहेत। त्याबद्दल या 8 गाव पाणी कमिटीच्या अध्यक्ष नात्याने त्यांचं मनापासून आभार मानतो। कारण पाणी टंचाई संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय भीषण आहे। अशा या भीषण परिस्थितीत आमचा 8 गाव धरण जे पुनाडे 8 गाव धरण कमिटी आहे ही या पाणी टंचाईच्या भीषण समस्येमध्ये आम्ही ग्रासलेले आहोत। गेले 8 दिवस या सुकलेल्या पाण्यामुळे आमच्या लोकांना आम्ही पाणी पोहोचवू शकलेलो नाही। त्याच्याबद्दल प्रथम दिलगिरी व्यक्त करतो। पण त्याचं कारण असं आहे की जो पाणी येण्याचा स्रोत आहे आपल्या विहिरीकडे तोच सुकलेला आहे। त्याच्यामुळे पाणी येऊ शकत नाही, परिणामी आपण पाणी पोहोचवू शकत नाही। पण आज साहेब आलेत, त्यांच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं। आपल्याला माहिती आहे की उपाध्यक्ष साहेबांनी गेल्या त्यांच्या टर्ममध्ये जिथे जिथे काही कार्यक्रम केले ते यशस्वी करून दाखवलेत आणि त्याचा मला वाटतं प्रत्येक वेळचा साक्षीदार आहे। त्याच्यामुळे मला 100% खात्री आहे की आपली समस्या सुटल्याशिवाय राहणार नाही। यावेळी जीवन गावंड यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। खऱ्या अर्थाने आमदार विवेक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झाली आणि या भागामध्ये जे भीषण पाणी टंचाई होती, महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याची खऱ्या अर्थाने आमदार विवेक पाटील साहेबांनी शपथ घेतली होती। त्यानुसार खोपटा नलपाणी पुरवठा योजना आणि पुनाडे प्रादेशिक नलपाणी पुरवठा योजना हे त्यांच्या कालावधीमध्ये कार्यान्वित झाल्या। परंतु ह्या योजना कार्यान्वित करत असताना आमदार साहेबांनी तेव्हाच आम्हाला अनेक सूचना केलेल्या होत्या की तुम्हाला अथक परिश्रम घ्यावे लागतील, लोकांना एकत्रित आणून पाणी बिलं भरावी लागतील। सुदैवाने आमच्या सर्वच्या सर्व गावातून पाणीपट्टी वेळेवर भरली जातोय, ह्याचं खरं अर्थाने श्रेय जाते ते आमदार विवेक पाटील साहेबांना। परंतु यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर आम्ही कालच आमदार विवेक पाटील साहेबांना आमच्या या 8 गावांच्या अडचणी सांगितल्या। तेव्हा त्यांनी लगेचच आपले कार्यक्षम जे उपाध्यक्ष आहेत अरविंदजी म्हात्रे यांना कळवलं की त्वरित तुम्ही तिथं घटनास्थळाला भेट द्या आणि त्याच्यावर योग्य त्या उपाययोजना करा, अशा सूचना त्यांनी अरविंदजींना दिल्या। आणि अरविंदजी हे सेवेशी टाई तत्पर जे प्रभाकर पाटलांसाठी जे बिदवाक्य लावलेलं आहे त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही काम करत आहोत आणि लगेच त्यांनी इथं व्हिजिट करून याच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला अभिवाचन दिलेलं आहे। त्याबद्दल 8 गाव पाणी कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देत आहोत।